मी चॅम्पियन अकॅडमीची विद्यार्थिनी प्रियंका राजू पोटे। माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं की पोलीस वर्दी खाकी, ते खूप लहानपणापासूनचं ते आकर्षण होतं। मला भरती व्हायचंच होतं। माझे मामा आहेत पोलीसमध्येच आहेत, ते मुंबईला आहेत क्राईम ब्रँचला। त्यांना मी लहानपणी तेव्हाच सांगितलं होतं की 5वीला असताना मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे, मला तुमच्यासारखंच व्हायचं आहे, मला माझं लग्न करू नका, मला तुमच्यासारखं पोलीस व्हायचं, मला वर्दी घालायची। पण तेव्हा ते नाही शक्य झालं। एक 9वीची परीक्षा झाली आणि माझं लग्न झालं। त्याच्यानंतर एक 14, 15, 16 वर्षाचा संसार झाला। मग असं मला वाटलं की तेव्हा मला स्वातंत्र्य नव्हतं की मी परीक्षा द्यावी, मी 10वी पूर्ण करावी, 12वी पूर्ण करावी। तेव्हा मला कुणीच सपोर्ट केला नाही, कुणीच सपोर्ट केला नाही। त्याच्यानंतर मी 10वीचं ॲडमिशन घेतलं, बाहेरून फॉर्म भरला मी 10वीचा। तिथे मी 10वीची परीक्षा दिली। तिथे सुद्धा मला सर्व शिक्षकांनी, सगळ्यांनी, शिक्षक वर्गामध्ये मला सगळ्यांनी सपोर्ट केला। बाहेरच्या लोकांनी मला सपोर्ट कमी केला नाही, पण घरातल्यांनी नाही सपोर्ट केला। त्याच्यानंतर मग 10वीची परीक्षा दिली। तिथे सुद्धा करपे सर म्हणून होते मला शिक्षक, त्यांनी चांगली मला साथ दिली, परीक्षा पास होण्यासाठी मदत केली। त्याच्यानंतर मग मी जिम शोधत होते। माझं वजन वगैरे खूप वाढलं होतं, जवळजवळ 85 किलो माझं वजन वाढलं होतं। त्याच्यानंतर मी जिमच्या शोधात होते, मी चालायला वॉकिंगला वगैरे जात होते। तिथे मला एका झाडाला लावलेलं आपल्या सरांचं हे दिसलं, मला म्हणजे जाहिरात दिसली। त्याच्यावर मी जिम बघून पण आले होते, पैसे पण भरणार होते, पण ते नंबर मिळाला आणि त्या नंबरवरती मग तिथे आम्ही जाऊन आलो। सरांना भेटलो, सरांना सांगितलं असं असं सर मला भरती व्हायचं आहे, लहानपणी सगळं म्हणजे लवकर लग्न झालं, असं तसं हे ते सगळं काय। मग त्याच्यानंतर सरांनी सांगितलं याच्यासाठी 12वी पात्र पाहिजे। मग मी 11वीला 1 वर्ष गॅप घेतला। त्या गॅपमध्ये मी 2 व्हीलर शिकले, 4 व्हीलर शिकले, सगळं लायसन्स वगैरे काढून घेतल्या आणि 11वीला 1 वर्ष गॅप दिला। त्याच्यानंतर मग 12वीला मी MP ला ॲडमिशन घेतलं। सरांनी मला तसं मार्गदर्शन केलं की तुम्ही 12वी पूर्ण करा, आणि 12वी करत करत परीक्षा देत अभ्यास करत मी अकॅडमी जॉईन केली। मी 2 वर्ष अकॅडमी केली। 2020ला मी 10वी पास झाले, 2022ला मी 12वी पास झाले। 29 वर्षात मी 10वी पास झाले आणि 31मध्ये मी 12वी पास झाले आणि 32मध्ये म्हणजे 1.5-2 वर्ष मी अकॅडमी पूर्ण जॉईन केली। म्हणजे पूर्ण वेळ मी अकॅडमीला देत होते। सकाळी 6 ते 10 पर्यंत, सकाळी 6 ते 9 पर्यंत ग्राउंड, त्याच्यानंतर 10 ते 12 पर्यंत अभ्यास, घरी जाऊन काय असेल ते घरची कामं हे ते। याच्यामध्ये मला MP कॉलेजच्या शिक्षकांचा सुद्धा खूप वाटा आहे मी 12वी पास होण्यामागे। त्यांनी पण मला सगळं मार्गदर्शन केलं। आणि ऋषी सरांचं तर 2 वर्ष तर त्यांचा मला फुल सपोर्ट राहिला, कारण त्यांना माझी परिस्थिती सगळं हे ते मी त्यांना पहिलं सांगितलं होतं आणि त्यांचं मार्गदर्शन मला खूप लाभलं। त्याच्यानंतर 12वी पास झाले पहिल्याच अटेम्प्टमध्ये आणि भरतीची तयारी केली, फॉर्म भरले। फॉर्म पण भरल्यानंतर मग थोडं वेट जास्त होतं माझं, एक 85-86 किलो वजन होतं। 1.5 वर्षात मी 15 ते 17 किलो सरांच्या मार्गदर्शनाखाली मी वजन कमी केलं। आणि या सगळ्यांमागं भावांचा पण सपोर्ट राहिला आणि आईचा खूप सपोर्ट होता। सगळ्यांनी खूप मार्गदर्शन केलं, चांगलं हे केलं। आणि मग भरतीचे फॉर्म सुटले। फॉर्म सुटल्यानंतर तिथे मग मनात एक वेगळंच टेन्शन होतं, आता 10वी झाली, 12वी झाली, आता हे पुढं काय असेल, कसं असेल। फॉर्म भरले की 2 ठिकाणी मी फॉर्म भरले, ते पोलीस चालकला आणि पोलीस कॉन्स्टेबलला। त्याच्यामध्ये पोलीस चालकमध्ये माझं ग्राउंडमध्ये मी बसले। त्याच्यानंतर मला लेखीला संधी मिळाली, म्हणजे एक संधी मला येत राहिल्या, पण पुढच्या टेन्शनमुळं मी आता पुढे मला ग्राउंड आहे, मग पुढं माझं मेडिकल आहे, पुढे व्हेरिफिकेशन आहे, म्हणजे पुढचा आनंद मी त्यावेळेस व्यक्त करत नव्हते, कारण मी व्यक्त करू शकत नव्हते। पुढं पण आणखीन परीक्षा मला पास करायच्या होत्या। तर आत्ता माझं पोलीस व्हेरिफिकेशन पण झालं, मेडिकल पण झालं, लेखी परीक्षात मी 100पैकी 80 मार्क घेतले, ग्राउंडला मी चांगले मार्क घेतले। आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं होतं SC साठी, त्या आरक्षणामधून मी SC मध्ये बसले आणि आता मी पोलीस झालेले आहे म्हणजे। आणि